नाही, आमचं 5वं दुकान हे लवकरात लवकर उघडावं एवढी एकच इच्छा आहे माझी. उघडलंच समजा. हे घ्या. हा, पण एवढे वर्षभराचे पैसे तुम्ही अगोदरच देताय? हा मग 50 पेटी विषयच नाही आपला. पेटी? एक पेटी म्हणजे 1 लाख. 50 लाख आप्पा. आम्ही झोलकर नावाच्या एकाला अरेस्ट केलेलं आहे. अनेक काळे धंदे त्याचे. काय? आणि त्यांनी तुमचं नाव घेतलंय. 50 लाख रुपये तुमच्याकडे ठेवलेत म्हणे. नाही, 50 लाख आहेत हे मान्य आहे मला, पण यातलं मला काहीच माहिती नव्हतं हो. सगळे असेच बोलतात. तुम्ही पोलीस स्टेशनला चला आणि तिथे सगळी स्टेटमेंट द्या. अहो बरा झालाय ना काढा? अहो काढा बरा झालाय ना? हो. मग असा का चेहरा दिसतो तुमचा? कसली काळजी आहे का? काही नाही हो, तुम्हाला सांगून काहीही उपयोग नाही. अहो स्वतःच्या बायकोला नाही तर कोणाला सांगणार आहे? आता सांगताय का बोलवू घरच्या सगळ्यांना? हे बघा, तुम्ही अशा माझ्या मानगुटीवर बसू नका. बायकोचं कामच असतं ते. सांगा बघू पटकन. मला जर तो पुरस्कार मिळवायचा असेल तर आपलं 5वं दुकान हे लवकरात लवकर उघडलं गेलं पाहिजे. या झोलकरचं ते प्रकरण झालं तेव्हापासून मला काहीही सुचत नाहीये पुढं काय करायचं ते. आणि एकदा का दुधानं तोंड भाजलं की मग माणूस ताक सुद्धा फुंकूनच पितो ना. अहो त्यात विचार कसला करताय एवढा? नचिकेतला विचारून बघा ना. तो एका पायावर तयार होईल तुम्हाला मदत करायला. अरे मी त्याची मदत घेणार नाही. का? कमीपणा वाटतोय? तो काय मला मदत करणार आहे? अहो त्यांनीच पुढाकार घेऊन सांगितलं होतं ना की आपली निर्यात वाढवेल, नवीन दुकान सुरू करायला मदत करेल म्हणून. आणि तुम्हीच म्हणता की आपलं काम असलं ना की मान अपमान सगळं बाजूला ठेवायचं. मग आता विचार कसला करताय? बोला त्याच्याशी. आणि आहे ना, पुरस्कार महत्वाचा. ते कांगारू काय निमित्त आहे नुसतं. ठीक आहे, करतो त्याला दूरध्वनी. लगेच करा. हा. आणि जमलं तर जरा गोड बोला. गोडच आहे ते पोरग. हॅलो. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हां बोला मिस्टर केतकर. मला भेटायचं होतं जरा. का? नाही, जरा तुमच्याकडे काम आहे, थोडस बोलायचं होतं. बोलायचंय? कशाबद्दल? नाही, आमचं आणखीन एक नवीन दुकान लवकरात लवकर उघडता येईल का, शक्यता जरा पडताळून बघायच्या होत्या. मी काय हेल्प करणार तुम्हाला मिस्टर केतकर? ते आहेत ना झोलकर, त्यांच्यासारखे खूप मिळतील तुम्हाला हेल्प करायला. अहो नाही, म्हणजे त्या बाबतीत माणूस ओळखण्यात मी चुकलो. मान्य करतो माझी चूक झाली. पण शेवटी चुकतो तोच माणूस ना. तेव्हा तुम्ही मला येऊन भेटावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. काय आमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि तो सोहळा तर जवळ येत चाललाय. त्याआधी जर नवीन शाखा उघडली गेली नाही तर मी स्पर्धेतून बाहेर होईन हो. ठीक आहे, येतो. ठीक आहे, ठीक आहे, या लवकर. वाट बघतो तुमची. तू काही बोलसई, पण आप्पा इज चेंजिंग. इनडायरेक्टली का होईना पण सॉरी बोलले आज मला. आणि आय एम शुअर ते तुला डान्ससाठी परमिशन पण देतील. ये सई, बस बस. काय झालं अप्पा? मला बोलावलं? अगं ते कांगारू येत आहे ना, त्याच्याशी व्यावसायिक बोलणी ही नेहमी तूच करतेस म्हणून तुला बोलावून घेतलं. पण अप्पा आता कसली चर्चा करायची आहे? येऊ का मिस्टर केतकर?
या श्रीयुत देशपांडे या. बसा बसा बसा. बोला. अहो यांच्यासाठी जरा अर्धा पेला चहा करून आणा. हो करते ना. नाही 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 विकी राहू दे, इट्स ओके. अरे घे रे, अर्धा पेला चहाने काय होणार आहे, करते मी. बोला, काय डिस्कस करायचंय? स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर नवीन दुकानाच्या बाबतीत लवकरात लवकर काहीतरी व्हायला हवं. काय करावं मला काही सुचत नाहीये, म्हणून म्हटलं या बाबतीत जरा तुमचा सल्ला घ्यावा. नाही नाही, डू व्हॉट एव्हर, बट घाई करू नका, कारण घाईत घेतलेले डिसिजन चुकतात. हे घ्या. हा पण एवढे वर्षभराचे पैसे तुम्ही अगोदरच देताय? हा मग 50 पेटी विषयच नाही आपला. पेटी? एक पेटी म्हणजे 1 लाख. 50 लाख आप्पा. हो हो म्हणजे तो एक अनुभव माझ्या गाठीशी आहेच. नाही नाही, आय कॅन अंडरस्टँड. आणि मी प्रयत्न करतोच आहे तुम्हाला फ्रँचायझी आणून द्यायचा. आय जस्ट नीड सम टाइम, थोडा वेळ पाहिजे मला. हो, माझी काही हरकत नाही, पण तुम्ही माझं काम करणार ह्याची खात्री आहे मला. तुम्ही शोधत राहा, पाहिजे तर या कामात तुम्हाला मदत करायला मी सईला सांगू का? सांगतो सई, यांना या कामात मदत करायची तू. हा बस. चहा घे. थँक्यू. अहो आपल्या नवीन दुकानासाठी चांगला गुंतवणूकदार शोधायच्या कामात मी सईला यांना मदत करायला सांगितलेली आहे. हे दोघं एकत्र काम करणं म्हणजे झालंच. म्हणजे आता काही शंका घ्यायचं कारणच नाही, काम अगदी उत्तमच होणार. ओके देन मिस्टर केतकर, मी जरा सईला ऑफिसमध्ये घेऊन जाऊ का? हो हो, आता आमचं काम होणार असेल तर माझी काय हरकत असणार आहे. ग्रेट. सई चल मग, येतो मिस्टर केतकर. हो चालेल. देवकी टाळा, चहा वाजता. हो ना? अप्पा चला. येते हो, आजी, येते. या या या. चला, आता मी निश्चिंत झालो. हे कांगारू माझं काम नक्की करणार. सुखी राहा, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आमचा आशीर्वाद आहेच तुझ्या पाठीशी. आई, तुला मनापासून असं वाटतंय ना मी हे करावं? अगं हो, बाबा हो म्हणालेत ना, मग मी आहेच तुझ्या बरोबर. आई, मला खरंच या गोष्टीचा ना खूप मोठा आधार वाटतो. सई, पण तू अप्पांशी बोलणार आहेस ना? म्हणजे त्यांची परवानगी तर हवीच हं बाळा. हो आई, मी अप्पांशी बोलणार आहे, पण योग्य वेळ आल्यावर. हां, ते केव्हा बोलायचं ते तू बघ. मी आपलं माझं मत तुला सांगितलं, म्हणजे आमची काहीही हरकत नसली तरी परवानगी तुला अप्पाच देणार आहेत. हो आई, तू नको काळजी करूस. अप्पांची परवानगी मिळाल्याशिवाय मी रंगमंचावर नृत्य करणार नाही. शाणं ग माझं बाळ ते. मला माहीतच होतं माझी लेक अशी मुद्दामून बंडखोरी अजिबात करणार नाही. नचिकेत बरोबर नवीन दुकानाच्या कामासाठी जातेस ना? हो जा, काम मस्त फत्ते करून ये. हो आई, येते. जा. ईश्वरा,
अरे किती उशीर सई. अरे आईशी बोलत बसले, जरा तयार व्हायला उशीरच झाला. सई तयार व्हायला वेळ लागला म्हणजे नेहमीपेक्षा जास्त ब्युटिफुल दिसतेस का आज? बघू बघू. माझ्याकडे बघण्यापेक्षा रिक्षा बघ पटकन, उशीर होतोय ना. हो चला. रिक्षा. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. अरे हाताला लागलंय, केवढं रक्त येत आहे. नाही ठीक आहे, इट्स ओके. नाही आपण डॉक्टरकडे जाऊयात, खूप लागलंय. हे बघ नाही माझं घर इथेच आहे, मी फर्स्ट एड करतो ना घरी जाऊन. हे बघ मी इथे 5 मिनिटावर आले, माझ्या घरी जाऊयात, पटकन फर्स्ट एड करूयात. काम Let's go. अरे नचिकेत, अरे काय चाललंय तुझं? टाडा. अरे नचिकेत, तू मला इथे का घेऊन आलास? सई कम ऑन, तुला डान्स परफॉर्मन्स करायचा आहे, त्यासाठी प्रॅक्टिस नेसेसरी आहे. ती घरी नाही, इथे गेली पाहिजे फुलवाताईंकडे. नचिकेत पण आप्पांना कळलं तर? म्हणजे त्यांनी कुठे परवानगी दिली आहे ना अजून? सई आता आप्पा परमिशन देतील का नाही देतील, कधी देतील, ह्याचा विचार करून तू तुझा वेळ नको घाल. ओके, डोंट वेस्ट युअर टाइम, जस्ट गो अँड डान्स. अरे पण नचिकेत कसं? आता कसं ते मी बघतो ना, लिव्ह इट टू मी. तुला खरंच असं वाटतंय? 101%. फॉर नाव तू फक्त तुझ्या डान्सवरती कॉन्सन्ट्रेट कर, बाकी मी बघतो. खरंच जाऊ मी? आता जातेस का मी उचलून घेऊन जाऊ? अरे मी जाते, पण नचिकेत मला इथे आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यू वेलकम. विशारद झाल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या मुली एवढ्या मोठ्या रंगमंचावर नृत्य करतात. खूप महत्वाचा असतो हा कार्यक्रम. नृत्य शिकणं महत्वाचं होतं आणि ते झालंय. आता लोकांसमोर आपल्या कलेचा बाजार मांडायची काही एक गरज नाहीये. संस्कारी घरातल्या मुली अशा लोकांसमोर नाचत नाहीत. हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे आणि मी जिवंत असेपर्यंत आपल्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला मी संस्कृतीचा अपमान करू देणार नाही. कळलं? त्यांची या महिन्याची काय बिदागी असेल ती देऊन टाक आणि त्यांच्याकडे जाणं बंद कर. अप्पा माझं एकदा ऐकून घेता का? मला कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. हा विषय संपला कायमचा. सई कथक नृत्य केवळ एक कला म्हणून शिकली. तिने असं रंगमंचावर सादर करणं हे आमच्या कोणाच्याही विचारात बसत नाही. आमच्या घरातल्या स्त्रिया ह्या कोणासमोरही नाचत नाहीत. रंगमंचावर नाचून लोकांच्या वाईट नजरांना सामोरी जाणार नाही ती. आणि हो, सर्वात महत्वाचं, या सगळ्यात बाहेरच्या कोणी लुडबुड केलेली मला मान्य नाही.
नचिकेत अरे मी 4 वर्ष काहीच केलं नाहीये. मला खूप भीती वाटतेय. साई, आपल्याला जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय? यू जस्ट बिगिन युअर डान्स आणि मग बघ, तुझी एक चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड तुला भेटली असं तुला वाटेल. ट्रस्ट मी. चल डान्स कर. ऑल द बेस्ट. ठीक आहे, मी निघते. फुलवाताई आहेत का? हो आहेत ना, येतीलच आता थोड्या वेळात. तुम्ही बसता का? हो हो. ओके चलो. 5 6 7 गो. 1 2 3 4 5 6 7 8 2 2. चला रेडी. ही मुवमेंट आधी करूया. 5 6 7 गो. गुड मॉर्निंग काका. अरे गुड मॉर्निंग. ते जरा कुमार फूडचे जरा डिटेल्स बघत होतो. हां. काका, हां तुम्ही लास्ट टाइम तुमच्या एका फ्रेंडला मेन्शन केलं होतं तर काय त्यांचं नाव? छत्रे. छत्रे. हां अरे हो, छत्रेच. हो, त्यांचं कांदिवली स्टेशन जवळ दुकान आहे. त्यांना विचारा ना, आप्पा केतकरांच्या दुकानाची फ्रँचायझी घेणार का म्हणून. चांगली आयडिया आहे रे. म्हणजे काय माहिती, छत्र्यांचं दुकान जे आहे ना ते कांदिवली स्टेशनच्या जवळ एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तुफान चालेल दुकान. एक्झॅक्टली. आप्पा केतकरांना तसंही फ्रँचायझी ओपन करायचीच आहे. सो आठवलं म्हणून सांगितलं. येस मी लगेच बोलून घेतो. हां चालेल. म्हणजे एकदम बेस्ट कामच होईल रे. बोलून घेतो. आप्पा हा पेढा घ्या. दामले काकांची नात नृत्य स्पर्धेत प्रथम आली ना आप्पा, म्हणून आज आपल्या संकुलातल्या प्रत्येकाला पेढे वाटलेत त्यांनी. हो का? हो. आई घ्या, तुम्ही पण पेढा घ्या. आलेच मी. मूर्ख आहे तो दामले, पण पेढा छान आहे. त्यांना मूर्ख का म्हणलात? आपल्या घरातल्या स्त्रियांना असं 4 चौघात नृत्य करायला परवानगी देणारा माणूस हा शहाणा असू शकत नाही. एक विचारू का? अरे देवा, विचारा. का असं का म्हणलात? नाही, तुम्ही असं काही सांगितलं की एखाद्या नवीन वादाला तोंड फुटेल की काय असं वाटतं. बघा हा, नाही तर चिडाल एकदम. आता तुम्ही स्वतः सईला जाहिरातीत काम करायची परवानगी दिलीच होती की? हो दिली. मग 5 वर्षापूर्वी फुलवाताईंच्या विद्यार्थिनींच्या सोहळ्याला का नाही परवानगी दिली? म्हणजे कसं स्वतःच नियम बनवून बदलणं स्वतःच्या सोयीनी असं झालं ना? की खरंच तुमची मतं बदलली आहेत आता? म्हणजे आता जर सईला तो जर कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही परवानगी द्याल का? हे बघा, तुम्ही काय बरळताय, तुम्हाला कळतंय का? बघा, चिडलात लगेच. नकोच बोलायला आता. नाही, ठीक आहे. शांतपणे सांगतो. ज्याचा मुद्दा बरोबर असतो त्या माणसाला चिडायची गरजच नाही. तर काय, उगीच तुम्हाला लोक चिडका म्हणतात. आता बोला.